नमस्कार, मास्टर रेसिपीजमध्ये सगळ्यांचं मनापासून स्वागत. कचोरी हा प्रकार तसा नवीन नाही, सगळ्यांना ती आवडते. वेगवेगळ्या प्रांतात वेगवेगळ्या पद्धतीची कचोरी तयार होते आणि मी कचोरी प्रेमी असल्यामुळे ज्या ज्या प्रांतात जातो तिथे कचोरी आवर्जून खातो. फक्त ती फ्रेश असली पाहिजे. आजचा जो कचोरीचा प्रकार आहे मटर कचोरी. छोटी अशी, पण पद्धत बनवण्याची वेगळी असल्यामुळे ती बनवायलाही सोपी जाते आणि लागते अप्रतिम. खायची आहे का? मग बनवा ना. आणि बनवण्यासाठी बघा ना, सगळ्यात अगोदर कचोरीचा मसाला आपण तयार करू आणि त्यासाठी तेल, बडीशेप, भरडलेले धने, ठेचलेला लसूण हे सगळं छान परतून घ्यायचं. आता तुम्ही यात पाहिलं असेल की मी तेल तापल्यानंतर लगेच त्यामध्ये बडीशेप आणि धने, त्याला जास्त फुटू नाही दिलं किंवा जळू नाही दिलं. तो स्वाद असतो तो जास्त छान लागतो. छोट्या छोट्या गोष्टी असतात पण लक्षात ठेवा. गॅस एकदम कमी करून त्यामध्ये कोथिंबीर, कसुरी मेथी, अर्धा चमचा आमचूर पावडर, थोडं मीठ, हे सगळं घालून हा मसाला चांगला भाजून घ्यायचा आपल्याला. आणि 1-2 चमचे चण्याच्या डाळीचं पीठ, हे व्यवस्थित आपण भाजून घेऊ. अगदी छोटा पाव चमचा हळद, चवीनुसार तिखट, चमचाभर आल्याची पेस्ट. बस. आता मात्र गॅस आपण बंद केलाय. याला छान परतून घेऊ आणि यामध्ये क्रश केलेले मटार घालू. क्रश केलेले मटार साधारण 1 वाटी आपण हे क्रश केलेले मटार घातले. त्याबरोबर थोडी साखर आणि हे आता गॅस बंद करून मी हे एकत्र करून घेतो. गॅस बंद केलाय. हा छान मसाला आपण बाहेर काढून घेऊ. त्याचा पराठाही करू शकता तुम्ही. नेहमी कचोरीचं पीठ म्हणजे आपण मैदा घालतो त्याच्यामध्ये आणि ते पीठ भिजवून घेतो, छान मळतो. पण हे पीठ थोडं वेगळ्या पद्धतीने करायचं आणि त्यासाठी 1 वाटी रव्याला 1 वाटी पाणी उकळत ठेवायचं. 1 वाटी पाणी, त्यामध्ये 1 पाव चमचा मीठ, 1 चमचाभर तेल आणि हे सगळं उकळायचं. पाण्याला उकळी आल्यानंतर त्यामध्ये हा आपण रवा घातला आहे. रवा एकत्र करून घ्यायचा, म्हणजे थोडक्यात उकड काढायची आपल्याला. आणि 2 मिनिटं झाकून ठेवायला. आता याला छान थंड करून मळून घ्यायचं आपल्याला. मळताना जर असं वाटलं की थोडं कोरडं होत आहे तर थोडं पाणी आपण घालूयात, पण सध्या याला आपण थंड करू आणि मग मळू. थंड झाल्यावर याला छान मळून घ्यायचं. मी म्हटलं त्याप्रमाणे याला थोडंसं पाणी आपल्याला लागेल. मी नेहमी म्हणतो की कुठलंही पीठ वगैरे मळताना पितळ, तांबं याच्या पराती वापरा, जेणेकरून पितळ तांबं जे आहे हे भूमिपात्र आहे, जमिनीतून निघालेलं, आणि त्यामुळे त्याच्या मिनरल्स असतात, ते कळत नकळत आपल्या पोटात जातात. एवढीच माफक अपेक्षा. आता काही महाभागांनी कमेंट केलेली आहे बघा की हा माणूस पितळ तांबं वापरायला लावतो, वापरायला सांगतो आणि आपल्याच दुकानातून घ्या असं घ्यायला सांगतो. अहो, माझी दुकानं काय वर्षभर सगळ्या भारतावर फिरलेली आहेत का हो? तुम्ही कुठूनही घ्या. माझं फक्त तुम्हाला सांगण्याचं काम आहे की याच्यामध्ये हे असतं आणि तसं करा. पितळ तांबं विकणं किंवा भांडी विकणं हा माझा व्यवसाय नाही. हे ज्यांनी कोणी लिहिलं असेल, ही मंडळी समोर येत नाही, काहीतरी उपट सोमवारसारखं नाव लिहितात आणि कमेंट टाकतात. लक्षात घ्या, गंमत असते सगळी, वाईटही वाटतं.
पण मला हे बोलायचं होतं, नेमकं आत्ता लक्षात आलं. थोडं तेलाने छान मळून घेऊ आणि नंतर जेवढी मोठी कचोरी हवी तेवढा मोठा गोळा घ्यायचा आणि ही गोल बनवायची आपल्याला. गोल अशा पद्धतीने. त्यामध्ये मी हा मसाला भरून घेतो. आणि हलक्या हाताने पुन्हा याला गोल करायचा. आता या कचोऱ्या आपल्याला मंद आचेवर तळून घ्यायच्या. मंद म्हणजे खूप, जसं आपण नेहमीची जी कचोरी तळताना कसं की तेल थंड असतं, थोडंसं आपण अगदी नॉर्मल गरम करतो मग कचोऱ्या सोडतो आणि मग कचोऱ्या तळल्या जातात तेलही गरम होतं, असा तो प्रकार असतो. पण इथे तसं नाही आहे. एक थोडंसं मध्यम आचेवर हे तेल गरम झाल्यानंतर त्यात कचोऱ्या तळायच्या आपल्याला. आणि कचोऱ्या तळण्याच्या पूर्वी फ्राय पावडर. तर फ्राय पावडर याच्यामुळे काय होतं की तेल होतं हलकं, आणि तेल हलकं झाल्यानंतर साहजिक आहे की कमीत कमी तेल घेऊन कचोरी आपली वर येईल. त्यासाठी काय करायचं की तेल थोडं गरम करायचं आणि त्यामध्ये ही फ्राय पावडर घालायची. फ्राय पावडर घालून हे तेल असं एकदा फिरवून टाकायचं आणि नंतर हे तेल जे असतं तर त्याचं हे बघा मॅजिक फिल्टर आहे माझ्याकडे. मॅजिक फिल्टर फ्राय पावडर बरोबरच हे फिल्टरसुद्धा येतं. याची किंमत वेगळी आहे आणि गरम तेल याच्यातून तुम्ही काढू शकता. याच्याबद्दल विशेष माहिती जर हवी असेल तर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये तुम्ही बघा. कचोरी म्हटलं की चिंचेची चटणी आली, मिरच्या आला, आणि मिरच्या आल्यानंतर हिरवीगार मिरची, त्याला फक्त काय करायचं, असं थोडंसं असं टुच करायचं म्हणजे ही छान तळायची, बर्स्ट होत नाही. मिरच्याबरोबर टिप देतो तुम्हाला की अशी मिरची ठेवली तर ती लवकर सडते, खराब होते. आणि म्हणून काय करायचं, मिरच्या जर टिकवायच्या असतील 4-5 दिवस, असे देठं तोडून मिरच्या ठेवायच्या, तुमची मिरची टिकेल फ्रीज शिवाय. करून बघा. एवढी खस्ता अशी छान कचोरी झालेली आहे. याचा मी आस्वाद घेणार आहे. आणि ही कचोरी काय करायची माहिती आहे का, छान मस्त चिंचेच्या चटणीत बुडवायची आणि खायची, बरोबर चहा. कराल असं? कराल? नक्की कराल. तो चहा पण आला मला. आणि पाहत राहा मास्टर रेसिपीज. लाईक करा, सबस्क्राईब करा, शेअर करा.